आपण अहिलानगरात जातोय। अहमदनगरच्या घाटशिरसमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये अक्षरशः चिखल झाले। चिखलामध्ये पडून त्यांना आपल्या व्यथा साम टीव्हीकडे व्यक्त केलेल्या आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून पिकाला सोन्यासारखं जपलं, मात्र अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालं। अधिकारी केवळ कागद काळे करतायत, सरकार डोळे झाकून बसलंय, अशा शब्दामध्ये नगरच्या देवराईतल्या शेतकऱ्यांना संताप त्यांनी व्यक्त केला। तसंच आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न त्यांनी बोलून दाखवलाय। साहेबांपासून याला आम्ही जीव लावला होता, आपला पोरासारखा लहान लहान लेकरासारखा जीव लावला होता याला। कसं जगायचं आम्ही सांगा तुम्ही, सरकारला सांगा तुम्ही जरा हे। हा फक्त अधिकारी येऊन जातात, फक्त कागदपत्री काय करतात, कागद फक्त कुणी दखल घ्यायला कुणी तयार नाहीये। हा सांगा तुम्ही कसं करायचं, आम्ही काय करू। मी आता हे लय अवघड झालंय साहेब, आता हे कसं जगायचं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आम्ही तुम्ही सांगा आम्हाला हे। हा प्रशासन काहीच कारवाई करत नाही याच्यावरती। 20 वर्षापूर्वी बंधारा झाला, तिथं बंधाऱ्याचं पाणी आमच्या वावरात येतंय सगळं, कोणीच कारवाई करीत नाही याच्यावर। आजपर्यंत काही कारवाई झालेली नाहीये। कसं जगायचं आम्ही आता सांगा तुम्ही हे। बंधारे आम्ही 4 लोकांना सांगितलं बंधाऱ्याचं खोलीकरण करा, दारा काढा। आम्ही स्वतः जाऊन ते दारवा काढले, त्याची कुणी आला नाही साहेब त्या ठिकाणी। फक्त काळे कागद करतायत ते अधिकारी लोक। ही सर दगड गोटी वाहून आले साहेब, काय करायचं सांगा तुम्ही। एक सोन्यासारखं पीक होतं साहेब, हे काय झालं याची परिस्थिती बघा तुम्ही। हा सरकार डोळे झाकून बसले साहेब या ठिकाणी। आत्महत्या करणे सूत्र पर्याय नाही राहिलं साहेब या ठिकाणी आम्हाला। हे सोन्यासारखं पीक होतं साहेब या ठिकाणी। 6 महिने आम्ही लेकरासारखं जपलो त्याला, कसं करायचं आम्ही सांगा तुम्ही आता। तर शेतकऱ्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी, त्याचं म्हणणं नेमकं काय ऐकून घेतोय आपण। शेतकऱ्याचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। जे लोकप्रतिनिधी आहेत ते आले, येऊन गेले, मात्र कुठलंही आश्वासन त्यांना दिलं नाही। आपण जर पाहिलं, मी आत्ता कपाशीच्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी मोठे दगडगोटे जे आहेत ते वाहून आलेले आहेत आणि यामध्ये संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते वाहून गेलेलं आहे। आपल्याबरोबर शेतकरी आहेत। काय झालं, तुमचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम साम टीव्ही करताय, काय सगळी परिस्थिती आहे। तुम्ही या ठिकाणी सकाळपासून काम करताय, हे पण होतंय काय, सगळं उभं राहतंय का पीक? कशाच उभं राहते साहेब, प्रयत्न करतो आमची। 6 महिने आम्ही प्रेमासाठी पोटी यातलं जपलेलो, लेकरासारखं जपलो साहेब या ठिकाणी। आम्ही सगळी मेहनत वाया गेली, आमची आयुष्य बरबाद झालं आमचं सगळं या ठिकाणी। प्रशासन फक्त येतंय, काळे कागद करून निघून जाते साहेब। हे पण दगड आली सगळे नदीचं पात्र बदललंय साहेब या ठिकाणी। बंधारा 20 वर्षापूर्वी बंधारा झालाय, त्याचं अद्याप खोलीकरण नाही। तो आमच्या हद्दीत येत नाही, ते दुसऱ्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येतो। ते सांगतात आमच्या हद्दीत आहे, तुम्ही काही करू नका। आम्ही स्वतः जाऊन ते दरवाजे काढले साहेब, 20-25 लोक जाऊन पाणी मोकळं करून दिलं। आजही तीच परिस्थिती या ठिकाणी, पाणी वाहतंय साहेब, तुम्ही पाहू शकता खाली सगळं। पण उपजीविका कशी? उपजीविका याच्यावरच साहेब, काय करायचं आम्ही याच्यावर उपजीविका। आमची दुसरा कुठलाही आधार नाही आम्हाला या ठिकाणी शेतीशिवाय। पण आता मदत कधी मिळेल? आता मिळणार मध्ये मिळणारच्या वर्षांनी 2 वर्षांनी, तोपर्यंत आम्ही खायचं काय? या ठिकाणी रोजगार देखील नाही साहेब काही दुसरा तो आमच्याकडं। तर प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी करायला पाहिजे। पण पिकं उभं राहणार, पिकं गेली, पिकं उभं राहू शकत नाही साहेब। आता हे पिकं उभं राहू शकत नाही, काही करा तुम्ही। या ठिकाणी 8 दिवसापासून पाणी वाहतंय साहेब, आम्ही कसं जगायचं? ही वर्षभर ही जमीन नीट दुरुस्त होऊ शकणार नाही साहेब या ठिकाणी। घरी कोण कोण असतं, काय कुटुंब? घरी वृद्ध वडील आहेत, मंडळी आणि 2 मुलं शाळेत जातात। मंडळी आणि मी दोघं फक्त कमावते साहेब। रोज कामाला जाऊन आम्ही हे उभं केलं होतं साहेब। सगळं व्हायला गेलेलं आहे। नुकसान अतिशय नुकसान, जबरदस्त नुकसान, कधी भरू शकणार नाही। 50 वर्षानंतर एवढं पूर कधी पाहिला नाही साहेब आम्ही या ठिकाणी। भीषण परिस्थिती आहे, सरकारला जाग येऊ द्यावी। सरकारने असं ठोस अशी मदत या ठिकाणी सरांना करणं गरजेचं आहे। नाही मदत झाली तर पूर्ण अवघड परिस्थिती आहे। 10 वर्ष देखील शेतकरी सुधरू शकत नाही याच्यातून।
नक्की 10 वर्षे शेतकरी यातून बाहेर येऊ शकत नाही असं या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मोठमोठे दगडगोटे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला शेतामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत आणि हे जर बाजूला करायचं म्हणलं त्यासाठी खर्च लागणार आहे. शासनाची मदत किती मिळतीये, पिकाला मिळतीये की शेतं नीट करण्यासाठी मिळतीये तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कुठले निकष जे आहेत ते सरकारने अजून या संदर्भात ठरवलेले पाहायला मिळत नाही. त्यामुळं शेतकरी जो आहे तो पूर्ण हवालदिल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कॅमेरा किरण काजळेसह सागर साम टीव्ही देवराई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.